नमस्कार. युवकांचा आवाज कसा वाढला पाहिजे असा ज्यांना मतदानाचा हक्क निर्माण झाला, एक वेगळं विश्वामध्ये म्हटलं तरी चालेल, त्यामध्ये गेला तर कसं झालं पाहिजे. टाळ्याच्या गजरामध्ये आम्हाला तरी तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही आता काय झाला, नवीन मतदार झाला आणि एक लोकशाहीचा एक आधारस्तंभ झाला. म्हणून तुमचं प्रथम सगळ्यांचं अभिनंदन. जागृती करण्यासाठी आज आपण इथं बसलोय. निराळे साहेब आहेत, वाघ साहेब आहेत, आपल्या सर्वांचे आवडते पवार साहेब आहेत, स्वामी साहेब आहेत, माने साहेब, सर्व जे इलेक्शन प्रोसेसमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतात ना, ही सगळी मंडळी या ठिकाणी येत आहेत. आणि त्यांना हे नेहमीच जाणवतं की लोकांच्या मध्ये, मतदारांच्या मध्ये अनास्था किंवा जास्त उत्साह आढळत नाही. आणि मग तुमच्या युवकामधून सुद्धा असा जर उत्साह वाढला तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. म्हणून आजचा हा दिवस आहे. आता खरं शासनामध्ये असं आहे की ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या लोकांना सांगत जाव्यात. आता तुम्ही आहात, आमची तुमच्याकडून अपेक्षा हीच आहे की तुम्हाला जे जे चांगलं भावलं, वाटलं, मतदान करणं चांगलं की वाईट, चांगलं, मग आपल्या बरोबर जे करत नाही त्यांना सांगून घेऊन जायचं. फक्त त्यांना कुठं कर म्हणून सांगत बसू नका की त्यानं फक्त मतदान केलं पाहिजे. आता तर सोय अशी आलेली आहे, नोटा, म्हणजे आवडत नाही ना, हे नाही आवडत, मी नाही आवडत, टाका नोट, पण मतदान केलं पाहिजे. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे. म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगितल्या पाहिजे. तेव्हा आपण जर यादी करायला लागलो तर कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी बीडसाठी करणं गरजेचं आहे. तर पहिला आज आपण ज्यासाठी थांबलोय तो तर एक विषय नंबर 1 राहणार. काय? मतदान मी करणार आणि इतरांना सुद्धा मतदान करायला लावणार. आपल्या घरातल्या कुटुंबाला करायला सांगणार, नातेवाईकांना करायला सांगणार. करायचं ठरलं का आपलं? आता स्वच्छ भारत मिशन मध्ये बघा, शपथ घेताना असं म्हटले की 100 दिवस 100 लोकांना सांगणार, 100 दिवस काम करणार स्वच्छतेचं, असा विषय सांगितलं. चांगलं का वाईट? चांगलं. आता हे तुम्हाला चांगलं वाटतंय, पण आम्ही हे सगळे दुःखी या स्टेजवरचे आहोत. कारण काय झालंय, तुमचे सगळे बीड मधले नागरिक आहेत ना, 70% नागरिक ग्रामीण भागातले अजूनही उन्हाळा जात आहेत, कुठेही चुकतायत, कुठेही घाण करतायत. हे चांगलं का वाईट? वाईट. पण तुमच्या नातेवाईकांना, पाहुण्यांना, रावळ्यांना सांगणार कधी की बाबा हे करणं चुकीचं आहे, सगळ्यात आजार पसरतय, कुपोषित मुलं व्हायला लागलीत. अशा महिला, निराळे साहेब असं आहे की महिलांच्या मध्ये अनेक महिला झाल्या, 70-80% मुलं अनेक. कसा अभ्यास करणार, काय करणार? बीड आपला IAS मध्ये, UPSC मध्ये, MPSC मध्ये, कामामध्ये पुढे कसं जाणार? त्यांचा कोयता कधी बंद होणार? हे जर सगळं करायचं असेल तर स्वच्छतेला महत्व तुम्ही देणार की नाही देणार? जर देणार असाल तर माझी तुम्हाला एकच नम्र विनंती राहणार की तुम्ही आता इथून पुढं एक आपले जेवढे काही चांगले लोक असतील, चांगले सांगायचे, हे चांगलं आहे, हे तुम्ही मान्य केलंय तर लोकांना सांगा. आणि लागलं तर त्यांना अगदी रिक्वेस्ट करा, काही कुठल्याही पद्धतीनं सांगा, पण त्यांना शौचालय बांधायला पाहिजे, वापरलं पाहिजे. हा एक त्यातला विषय आहे. दुसरं, मतदार म्हणजे असं पवार साहेब, मला असं वाटतं की हा मतदार खरं जागृत, म्हणजे मत परिवर्तन करणारा सुद्धा मतदार आहे. तो मत परिवर्तन करेल, लोकशाहीमध्ये जे कोण आवडत नाही त्यांना बाजूला काढेल, पण चांगला एक उमेदवार निवडून देईल. आपल्या इथं सगळ्यात वृक्षारोपण कमी आहे बघा. हॅपीनेस इंडेक्स बघा, आता सुद्धा सगळे चेहरे कसे तरी, आता काय ऐकायचं, काय करायचं, त्याचा उत्साह पाहिजे, सळसळ तर हे पाहिजे. तसं तुम्ही सुद्धा वृक्षारोपणासाठी आपण सगळ्यांनी जर काम केलं तर आपापल्या शेतावर हे करा. आम्ही असं म्हणत नाही स्वामींच्या शेत कुठं आहे बघा, त्यांच्या शेतावर लावा. तुमच्याच घरापरसामध्ये, परसबागेमध्ये, शेतामध्ये वृक्षारोपण लावलं तर एक मोठं काम या निमित्तानं होणार आहे. वृक्षारोपण चांगलं आहे ना. ह्या वर्षी तुम्ही काय करायचं, आपला मतदान केलं की एक झाड, त्या पिंपरालीमध्ये मुलगी किंवा मुलगा जन्माला आला की झाड लावतात. जवळपास 3 लाख झाडं लागली आणि उंच लागली. आणि ते कुठं? पिंपरालीमध्ये, राजस्थानमध्ये, बीडमध्ये नाही, राजस्थानमध्ये. आपण काय करू शकतो? राजस्थानमध्ये काय आढळतं तुम्हाला? वाळवंट. वाळवंटाचं झाड ती लावत असतील माणसं, तर माझ्या युवक मित्रांनो, आपण काय करू शकत नाही? वृक्षारोपण करा. घरावरचं पाणी 1000 टँकर. माझ्या वर्षी निराळे साहेब आणि ते आडी साहेब एवढे वैतागले,
टँकर जिथं तिथं टँकर कुठून आणायचे का आणायचे. खरं प्रत्येकानं आपल्या छपरावरचं दुसऱ्या छपरावरचं काही करत बसू नका का. आपल्या छपरावरचं पाणी कसं मोडवलं जाईल साठवलं जाईल याच्यासाठी विचार केला पाहिजे. असे अनेक विषय आहेत. बेटी बचाव बेटी पढाव. आपण अजूनही मुलींना शिकवा पोटातच मुलीला मारलं जातंय अशा गोष्टी थांबवल्या पाहिजेत. अर्ली मॅरेजेस बीडमध्ये होत आहेत त्यासाठी कुणीतरी प्रतिकार केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळ्या मंडळींनी जे इश्यूज आहेत ह्या इश्यूज मी काय इश्यूज रेज केले की हे इश्यूज मध्ये तुम्हाला लक्ष घालावं लागेल. तुम्ही त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांना एक लोकांच्या पर्यंत हे जे इश्यूज आहेत ते पोहोचवणं मत परिवर्तन करणं. कारण स्वामी नेहमी म्हणतात की साहेब ह्याच्यामध्ये एकच आहे बिहेवियर चेंज. वागणुकीमधला बदल माणसानं आपल्या वागणुकीमधला बदल जर केला कुठे थुकायचं बंद केलं झाली वागणुकीचा बदल. शिकलाय आपल्याकडे शिक्षित लोकांचं प्रमाण जास्त आहे तरी सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीनं वागत असेल तर ते काय बरोबर होणार नाही. म्हणून आज मतदाराच्या दिवशी तुमचा हात वर येतो पण मला माहिती नाही पण मतदार दिवस आहे राष्ट्रीय मतदार दिवस. माझी तुम्हाला अधिक कळकळीची विनंती राहणार की आपण मित्रांनो चला. म्हणजे विवेकानंदांनी सांगितलंच आहे 100 युवक मिळाले तर मी देश बदलून दाखवेन. पवार साहेब निराळे साहेब इथं 100 युवक बसले त्यांनी जर मनात आणलं तर बीड सुद्धा बदलू शकतो. त्यामुळे चांगलं होऊ शकतं. मतदानाची टक्केवारी फक्त तुम्ही प्रत्येकाला आणि एकाने एकमेकाला सांगायचं. ते नेहमी गुरुजनचे आलं ना तर ते सांगत असतात दिवस मावळतीला गेला सूर्य मावळायला लागला सूर्यानं चिंता केली त्यानं विचारलं आता मी गेल्यावर इथं अंधार झाला देवा उजेड कोण दाखवणार. एक पंथी पुढे आली ती म्हटली मी दाखवेन. तसेही आपण पंथी आहोत. तुम्ही एकमेकाला असं जोडत जा. लाखो लोक जे आहेत आता 15 लाखाचा मतदार आहे सगळेजण आपले मतदान करतील आणि ग्रामीण भागामध्ये जे मतदान आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत किंवा पुढे कधी येतील पुढे भविष्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विविध प्रश्नाला आणि खरा जागृत मतदार म्हणजे जो भ्रष्टाचाराला मुठमाती देईल चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करेल आणि एक वेगळी दिशा देण्याचा एक संकल्प करेल अशा याच्यामध्ये मी आपल्याला निश्चितपणे शुभेच्छा देऊ इच्छितो. आपले अभिनंदन करतो आणि या ठिकाणी वाघ साहेबांनी निराळे साहेबांनी आज जो राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगानं आपल्याबरोबर हिजबूज करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.